शेवगाव पाणी प्रश्नावर मोठा निर्णय, चुकीची पाईपलाईन काढण्याचे आदेश. शेवगावकरांना दिलासा, नवीन पाणी पुरवठा योजनेची शिष्टमंडळाकडून पाहणी. 12-15 दिवसांनी पाणी नाही, शेवगावला दररोज पाणी देण्याचा नगर परिषदेचा निर्धार. शेवगाव शहरातील रखडलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेला गती देण्यासाठी नगर परिषदेच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. चुकीच्या रेखांकनामुळे टाकलेली पाईपलाईन काढून नव्या तांत्रिक पद्धतीने काम करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. यापूर्वी नगर परिषदेने नेमलेल्या पाणीपुरवठा तांत्रिक सल्लागार एजन्सीची नेमणूक रद्द करून नवीन तांत्रिक सल्लागार एजन्सी नेमण्याचा ठराव नगर परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. सध्या शेवगावला 12 ते 15 दिवसांतून एकदाच पाणी मिळत असून नवीन योजना पूर्ण झाल्यानंतर दररोज पाणी पुरवठा सुरू करण्याचा निर्धार नगर परिषदेने केला आहे. येत्या 8 महिन्यात संपूर्ण काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. या प्रसंगी अरुण मुंडे, ताहेर पटेल, नगरसेवक आशुतोष डहाळे, वजीर पठाण, अमर पुरनाळे, प्रवीण भारस्कर, सुनील काकडे, संतोष जाधव, साईनाथ आधाट, जाकीर कुरेशी, रोहित काथवटे, नंदू मुंढे, नगर परिषदेचे अभियंता जगदीश जाधवर, स्वस्तिक कन्स्ट्रक्शन्सचे प्रसाद सापकाळ, श्रीधर मस्के यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आज शेवगाव शहराच्या पाणी योजनेच्या संदर्भामध्ये सर्व नगरसेवक आम्ही इथं अधिकारी कॉन्ट्रॅक्टर यांच्या देखरेखीखाली जे काम चालू आहे सध्या त्या कामाच्या ठिकाणी पाहणी केली असता आत्ताच आमच्या चर्चा झाल्याप्रमाणे शेवगाव शहरात जो पाणी पुरवठाची योजना येते 16 किलोमीटर एकूण योजना आहे. 16 किलोमीटरपैकी 11 किलोमीटर काम पूर्ण झालेलं आहे. राहिलेलं 5 किलोमीटरचं काम देखील लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. आपल्या शेवगाव शहराची जी कन्सल्टन्सी होती त्या कन्सल्टन्सीप्रमाणे जे शेवगाव शहरात जे काम चालू होतं चुकीच्या पद्धतीने त्या संदर्भात आत्ताच नगरपालिकेच्या आमच्या सर्व नगरसेवकांनी बहुमताने ठराव मंजूर करून नवीन कन्सल्टन्सी देण्याचं समजा आता ठराव जो झालेला आहे तो तातडीने होणार आहे. आत्ताच आपण बघता इथं काम चालू आहे. त्या कामाच्या संदर्भात जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याशी चर्चा झाल्याप्रमाणे त्यांनी आपल्याला सांगितलं की 1 वर्षाच्या आत काम पूर्ण करू. पण आम्ही त्यांना सांगितलं की लवकरात लवकर 8 ते 9 महिन्याच्या आत काम पूर्ण करावं असं आम्ही त्यांना सांगितलं आहे. आता ह्या कामाची प्रोग्रेस बघता त्यांनी देखील सांगितलं की आम्ही प्रयत्न करू. आमचं एवढंच म्हणणं आहे की आमची मागणी एवढीच आहे की 1 ते 1.5 वर्षाच्या आत शेवगावकरांना पाणी पुरवठा 1 वर्षाच्या आत समजा पाणी पुरवठा योजना शेवगावकरांसाठी कार्यान्वित करण्याची आमची योजना आहे. जेणेकरून शेवगाव शहराला जे 15 दिवसातून 16 दिवसातून जे पाणी मिळतंय ते रोज किंवा 1 दिवसाच्या दरम्यान रोज पाणी पुरवठा योजना रोज होण्याची आमचा प्रयत्न राहणार आहे. त्या अनुषंगाने आम्ही कॉन्ट्रॅक्टर व काही नगर परिषदेचे अधिकारी व नगरसेवक आम्ही सगळे इथं आलेलो आहोत. मी प्रसाद सापकाळ, स्वस्तिक कन्स्ट्रक्शन आपले जे ह्याचा वॉटर सप्लायचा जो प्रोजेक्ट आहे त्याचे आम्ही कॉन्ट्रॅक्टर आहे. सध्या आपण व्हिजिटला आता आलेलो आहे त्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या इथं. सध्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचं ट्रीटेड वॉटर सम्प आणि MBRचं काम चालू आहे. आता नगराध्यक्ष साहेबांनी आणि नगरसेवक साहेबांनी जे काही सांगितलं की एक 8 ते 9 महिन्यात आम्हाला कंप्लीट करा. ॲक्च्युअली हे काम सगळं कंप्लीट करायला एक जास्तीत जास्त आम्हाला 12 महिने लागेल आम्ही असं बोललो आहे. तरी आम्ही प्रयत्न आमचा राहील की ते 8 ते 9 महिन्यात आम्ही कंप्लीट करून देऊ. आणि सध्या गावातलं डिस्ट्रीब्युशनचं काम आहे त्याच्यात सरासरी थोडेसे चेंजेस वगैरे असल्यामुळं ते काम सध्या बंद आहे. बाकीची ग्रॅव्हिटी मेन, रायझिंग मेन, आपल्या पाण्याच्या टाक्या हे कामं सध्या चालू आहेत आणि ती वेळ पूर्ण होतील. आज आम्ही या ठिकाणी NBRची टाकी शेवगाव शहराची जी नवीन पाणी योजना आहे त्या NBRच्या टाकीच्या पाहणी करता या ठिकाणी आम्ही सर्व नगरसेवक आलेलो आहे. परंतु आता एक 4-5 दिवसापूर्वी जी जनरल मीटिंग झाली आणि एकीकडे गावात चर्चा सुरू झाली का आम्ही तांत्रिक सल्लागार बदलला म्हणजे पाण्याचं पाईपलाईनचं काम बंद आहे. परंतु तांत्रिक सल्लागार आणि पाण्याच्या पाईपलाईनचा ठेकेदार हा वेगवेगळा भाग आहे. तांत्रिक सल्लागारांनी जी चुकीची डिझाईन दिलेली होती आणि ज्या डिझाईनमुळं शेवगाव शहराचा पाणी पुरवठा हा कमी दाबाने होणार होता. आपण जे रोज पाणी देणार आहे या हेतूला धरून आपण ती योजना मंजूर केलेली आहे आणि त्याच्या तांत्रिक सल्लागारच्या NPRच्या टाकीपासून शहरातल्या जाणाऱ्या टाक्यापर्यंतच्या
नंतर जे खाली डिस्ट्रीब्युशन लाईन आहेत, ह्या डिस्ट्रीब्युशन लाईन लहान असल्यामुळं, वालची संख्या वाढत असल्यामुळं आपण तिथं लोकांना सांगितल्याप्रमाणे रोज पाणी न देता तिथं आपण परत पहिले पाडे 55 त्याच परिस्थितीत आपण जी 25-30 वर्षापूर्वी आपली योजना झालेली होती आणि आज आपण 10-12 दिवसावर पाण्यासाठी समजा आपण भांडतोय, तर तशीच परिस्थिती परत होऊ नये म्हणून आपण ते तांत्रिक सल्लागार बदलून त्या ठिकाणी नवीन तांत्रिक सल्लागारची नोंद लवकरात लवकर घेऊन त्या खालील डिस्ट्रीब्युशन लाईन ह्या कशा वाढवता येतील, त्याची साईज कशी वाढवता येतील, वालची संख्या कशी कमी करता येईल आणि रोज आपण जनतेला पाणी कसं पुरवठा करता येईल, ह्या पद्धतीने आपण तो ठराव मंजूर करून घेतला आणि त्याच पद्धतीने काम होणार आहे. आज या ठिकाणी आम्ही पाणी करीत असताना आपली धरणापासूनची तर NPRच्या टाकीपर्यंत जे 16 किलोमीटर अंतराची आपली पाईपलाईन आहे, त्याच्या जवळजवळ 11 किलोमीटरचं काम झालेलं आहे. या ठिकाणी पाहिलं असता NPRच्या टाकीचं पण काम प्रगतीपथावर चालू आहे. गावातील काही ज्या टाक्या आहेत यांचं पण काम चालू आहे आणि आज जोपर्यंत नवीन तांत्रिक सल्लागार येऊन त्याची डिझाईन देत नाही तोपर्यंत आपल्याकडं ह्या ठेकेदाराला काम करायला भरपूर स्कोप आहे. त्यासाठी इथली NPRची टाकी आहे, गावातल्या 5 टाक्या आहेत आणि त्या टाक्यापर्यंत जाणारी लाईन आहे, फिल्टर प्लॅनपर्यंत येणारी लाईन आहे. ह्या सगळ्या कामाला अजून आपल्याला त्यांचं म्हणणं आहे का आम्ही 1 वर्षात पूर्ण करू असंच आता अधिकारी जे काही ठेकेदाराचे माणसं इथं आहेत त्यांनी सांगितलं, परंतु आम्ही सर्वांनी सांगितलं का आम्हाला 1 वर्ष नाही, त्याच्या आत फास्टमध्ये लवकरात लवकर कसं तुम्ही काम पूर्ण करून देणार ते आम्हाला सांगा. तर त्यांनी सांगितलं का बाबा आम्ही 8 महिन्यात काम करून द्यायचा प्रयत्न करू आणि ह्या 8 महिन्याच्या काळात यांचं टाक्यापर्यंत काम पूर्ण होईपर्यंत आपण 2 महिन्यात तांत्रिक सल्लागाराकडून नवीन नेमणूक आलेल्या सल्लागाराकडून खालची जी ग्राउंडवरची डिझाईन आहे ही चांगल्यात चांगली आणि रोज पाणी देता येईल, पूर्ण दाबाने पाणी देता येईल या पद्धतीने त्याच्यात बदल करून हे सर्व काम आपण 8 महिन्यात पूर्ण करून शेवगावच्या जनतेने ज्या पद्धतीने विश्वास करून आम्हाला या ठिकाणी पाठवलेला आहे त्याच विश्वासाला पात्र राहून आम्ही 1 वर्षाच्या आत शेवगावकरांना रोज पाणी देऊ एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो.